नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। तर राज्यातली सर्वात मोठी कारवाई नांदेड पोलिसांनी केली आहे। सदर शस्त्रसाठा हा कोलंबिया, चायना, US व इतर देशांमधून आणण्यात आला आहे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। तर या शस्त्रसाठ्यामध्ये तलवारी, मुक्ती, कुपरी, खंजर यासह इतर धारदार शस्त्रे आहेत। नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जवळपास 43,48,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। तर राज्यातली सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। तर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर आणि त्यांच्या पथकाने शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुद्वारा परिसरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय, ज्यात 4,796 शस्त्र जप्त करण्यात आली असून जवळपास याची बाजार मूल्य 43,48,000 रुपये एवढी किंमत आहे। तर या प्रकरणी जसवंत सिंग, प्रकाश सिंग सुखमनी वय 50 वर्ष राहणार रामदास नगर नांदेड यास पोलिसांनी ताब्यात घेतला असून शस्त्रसाठा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठेवण्यात आला आहे। तर जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याला भेट दिली असून पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर आणि त्यांच्या पथकाचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले। राज्यातली सर्वात मोठी कारवाई मानली जात असून या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून शस्त्र विक्रेता करणाऱ्यांमध्ये मोठी पोलिसांनी दहशत निर्माण केली आहे। निळकंठ वरळे, एकमत डिजिटल, नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि DB आणि त्यांचे पूर्ण पोलीस स्टेशन रात्री कॉम्बिंग आणि पूर्ण शहरमध्ये ठेवला होता आणि त्याच अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कॉम्बिंग, नाकाबंदी आणि सर्च ऑपरेशन चालू होता। त्यामध्ये आम्हाला एक माहिती भेटला की एक माणूस आहे ज्यांच्याकडे की खंजर आणि तलवार आहे आणि त्याच आपण फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज करून की कुठून घेतला, काय घेतला आणि थोडंफार इंट पण होता, इंटेलिजन्स पण होता की एक माणूस आहे ज्यांच्याकडे साठा होऊ शकतो। हा टिपिकली जे दुकान होता इतवारा पोलीस स्टेशन हद्दमध्ये आहे, पण हा माणूस जे घर आहे मेन एक्यूज, मेन सप्लायर हा वजीराबाद पोलीस स्टेशन हद्दमध्ये अफचलनगरमध्ये त्यांचे घर आहे। तो एकसारखा तिन्ही पोलीस स्टेशनच्या बाउंड्रीचा एरिया होता आणि एक इंट बेस्ड तसेच फील्ड बेस्ड हा कारवाई आहे, ज्यामध्ये की एक मोठा शार्प वेपनचा साठा सापडलेला आहे। त्यामध्ये जवळपास 4,796 इतके शार्प वेपन आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये काही 5-10% रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पजसाठी वापर होऊ शकतो, पण असा दिसतो की जे मोस्टली आहे हा क्राईममध्ये वापर होऊ शकतो। ह्यामध्ये रिलिजियस किंवा सेरेमोनियल पर्पजसाठी वापरणे लायक हा शस्त्र दिसत नाही। त्यामध्ये काही तो खूप चांगली क्वालिटी आहे, खूप एकदम इम्पोर्ट क्वालिटीच्या काही शार्प वेपन आहे, ज्यामध्ये की खंजर असो, डॅगर असो, काही गुफ्ती जे आपण खूप हिडन करून वापर करू शकतो। गाडीमध्ये तुम्ही ठेवणार तर तो माहीत पण पडणार नाही की एक शार्प वेपन आहे। तो असा जे क्राईममध्ये सुद्धा वापर होऊ शकतो असा एक मोठा साठा सापडलेला आहे, जे आमचे ऑपरेशन क्रॅकडाऊन त्यामध्ये आपण 3 मेन एम ठेवला होता। आर्म्स ॲक्टची कारवाई आणि स्पेशली त्यामध्ये जर तुम्ही प्रेस नोट पाहणार तो आपण सांगितला होता की जे मेन सप्लायर आहे तोपर्यंत पोहोचण्याची कारवाई, तसेच NDPS आणि मटका जुगार बेटिंग असा त्याच अनुषंगाने हा एक मोठी कारवाई आहे। मला वाटतो की एक मेसेज पण जाणार की सप्लायर्स पर्यंतसुद्धा आम्ही पोहोचू शकतो आणि त्यांच्यावर मोठी कारवाई आम्ही आता करणार। त्यामध्ये 111, 112 जे नवीन कायद्यामध्ये संघटित गुन्हेगारी आहे आम्ही पुटअप करण्याची, इन्व्होक करण्याची प्रयत्न करणार ह्यामध्ये। तसेच जे हा सर्च आणि सीजरची कारवाई असतो हा 185 BNS आणि 106 BNSS हा अनुषंगाने आम्ही करतो। तो परत एक बार मी ग्रामीण पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि पूर्ण टीमला खूप अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगली कारवाई करून नांदेड जिल्हा आणि आजूबाजूसुद्धा जे एक मोठा सप्लायर होता, एक मोठा साठा होता, त्यांच्यावर चांगली कारवाई करून सप्लाय चेन ब्रेक करण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे। Thanks for watching Ekmat Digital.